मुंबई गिरगाव येथील चौथा कुंभारवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 68वं वर्ष आहे। या मंडळाद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी म्हणून अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं। शिवाय इतर सामाजिक उपक्रमही राबवले जातात। आता मी आलेली आहे चौथा कुंभारवाडा गणेशोत्सव मंडळामध्ये आणि या मंडळाचे अध्यक्ष दीपक सोळंकी आपल्या सोबत आहेत। नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। कधी स्थापना झाली या मंडळाची, कितवं वर्ष? मंडळाची स्थापना झाली 1952 मध्ये आणि मंडळाला 68 वर्ष झाले आता। या वर्षी काय नेमकं वैशिष्ट्य आहे तुमच्या मंडळात? वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सिंपल देखावा केलाय आणि जनजागृतीचे कार्यक्रम वगैरे ठेवले होते, डिजिटल अवेअरनेस आणि बाकी जे पारंपरिक आपले कार्यक्रम असतात, हळदी कुंकू वगैरे, छप्पन भोग असे कार्यक्रम असतात आमच्याकडे। आमची मूर्ती आम्ही मंडळाचे कार्यकर्ते स्वतः उचलून पाण्यामध्ये घेऊन जाऊन विसर्जन करतो। आम्ही तराफा वगैरे काही वापरत नाही। दरवर्षी आमचं तेच आहे, आगमनला पण आम्ही स्वतः मूर्ती उचलून ट्रॉलीवर बसवतो आणि विसर्जनला पण आम्ही स्वतःच विसर्जन करतो। आणि सामाजिक उपक्रम बघायचं गेलं तर आमच्या इथून मुलांना वह्या वाटप, बॅग वाटप असं दरवर्षी आम्ही करतोच आहे। त्यामुळे क्रीडा स्पर्धा घेतो, मुलांचे विद्यार्थी गुणगौरव होतं, पल्स पोलिओ आमचं वर्षभर चालू असतं इकडे। त्याचप्रमाणे जेव्हा सोलापूरला पूर आला होता तेव्हा आमच्या मंडळाकडून आम्ही 5 लाख रुपयाची देणगी दिली होती PM फंडामध्ये। तुम्हाला गणेशोत्सवानिमित्त गोवर्धन कडून ही छोटीशी भेट आहे, कारण गोवर्धन तूप हे गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेलं आहे। त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करा गोवर्धन तुपासोबत। धन्यवाद।